तारा कशी आहेस? झोप वगैरे लागली का ग तुला? जेवलीस की नाही का? उपवास वगैरे नाही ना केलायस? काय काम आहे ते पटकन सांगा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, मुद्द्याचंच बोलते. ऋषी आणि अनिका यांच्या साखरपुड्याची गोष्ट तू ऋषीच्या कानावर घातलीस का? मुळात हे मलाच पटलेलं नाहीये. आणि तसंही सतीश सुद्धा याला कधीच होकार देणार नाही. तारा तारा तारा, अगं बाई, अगं तू केवढी विनोदी आहेस. मला एवढं हसायला येतंय ना, काय सांगू मी तुला. जाऊ दे, आता हसू दाबून ठेवते आणि सांगते, म्हणजे तुला मान्य आहे की नाही, किंवा इतर कोणाला ते मान्य आहे किंवा नाही, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. कारण घरातल्या सगळ्यांना मान्य करायला लावणारी तूच आहेस तारा, तूच आहेस. आणि हे तू करणार आहेस, कारण हे लग्न होणं हे खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये नयनतारा इनामदार. तुम्ही हे जे मला ब्लॅकमेल करताय ना, हे मी येऊन जर अन्नपूर्णा ताईंना किंवा राजनला सांगितलं ना, त्यानंतर तुमची जी कॉमेडी होईल ना, ते बघून मी हसीन. कळलं? अगं घाबरले ना ग मी. समजा हे जे तू काही म्हणतेस, म्हणजे तू वहिनीला आणि राजनला भेटायला येणार. आता भेटायला यायचं म्हटल्यानंतर तुला जरा वेळ लागेल. चला, त्यातूनही तू फोन करून हे सांगायचं म्हटलंस तर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तुला लागतील. पण ही गोष्ट व्हायरल करायला मला फक्त 2 ते 3 सेकंद पुरेसे. हॅलो, तुम्ही असं कसं करू शकता? अहो, प्राजूच्या वयाची तुमची नात आहे ना, प्राजूचा विचार तर करा. निदान एक स्त्री म्हणून. अगं ए ए ए ए ए भाषण थांबव, भाषण थांबव. आता मी जे काही सांगते ना, ते शांतपणे ऐक आणि त्याचा विचार कर. कोणाला पटो किंवा नको पटू दे, पण हे लग्न तर होणारच. हा, म्हणजे मनावर दगड ठेवून तुला हे मान्य करावंच लागेल.